हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, झणझणीत आणि घरच्या घरी सहज बनणारी अख्खा मसूर भाजी. सगळ्यात आधी अख्खा मसूर स्वच्छ धुवून काही तास भिजत ठेवला आहे. भिजवलेला मसूर छान मऊ होतो आणि भाजीही लवकर तयार होते. भाजी फोडणीसाठी आपण एक कांदा चिरून घेतला आहे, थोडासा लसूण ठेचून घेतला आहे, सर्व मसाले एका डिशमध्ये काढले आहेत, एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. आता एका कढईमध्ये आपण जवळपास 2 चमचे तेल टाकणार आहोत आणि तेल गरम झालं की ठेचलेला लसूण आपण कढईमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर लसूण सोनेरी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. लसूण छान सोनेरी झाला की आपण एक कांदा चिरलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. कांदा सुद्धा आपण सोनेरी होईपर्यंत यामध्ये परतणार आहोत. आता यामध्ये चवीनुसार आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत आणि मीठ सुद्धा या कांद्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. आता वरून एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो पण याच्यामध्ये आपण छान मऊ शिजेपर्यंत परतून घेणार आहोत आणि मग सर्व काढलेले मसाले, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि इथे मी थोडासा काळा मसाला घेतला आहे आणि हळद, ते आपण आता या फोडणीमध्ये टाकणार आहोत. आता मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत. आणि मसाले परतून झाले की आपण भिजवलेला मसूर आहे तो यामध्ये घालणार आहोत. आता मसूर व्यवस्थितपणे या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला पूर्ण या मसूरला लागेल असं आपण यामध्ये फिरवून घेणार आहोत. तुमच्याकडे वेळ नसेल आणि मसूर जर भिजवला नसेल तर तुम्ही मसूर हा शिजवूनही घेऊ शकता आणि मसाला छान परतल्यानंतर त्यामध्ये शिजवलेला अख्खा मसूर घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून भाजी करू शकता. आता थोडंसं पाणी घालून भाजीला छान उकळी येऊ देऊया, म्हणजे मसाल्याची चव मसूरमध्ये मुरेल. झाकण ठेवून त्यावरती अशा प्रकारे 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि भाजी शिजू द्यायची आहे. बघता बघता आपला गरमागरम झणझणीत आणि स्वादिष्ट मसूर भाजी तयार आहे. झाकणामध्ये ठेवलेलं हे गरम पाणी तुम्ही जर भाजी शिजली नसेल तर भाजीमध्ये टाकू शकता आणि हाताने चेक करायचं. मसूर जर हाताने दाबला गेला तर आपली भाजी तयार आहे. ही भाजी पोळी, भाकरी किंवा भातासोबत खायला खूपच छान लागते. भाजी छान शिजल्यावर आपण त्याच्यामध्ये वरून अशी हिरवी कोथिंबीर चिरून घालणार आहोत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया.